शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठी आपले विद्यार्थी आज जंतर मंतरवरती लढतायत. मला नाही वाटत या कारणासाठी लढणं गरजेचं आहे. हा मूलभूत हक्क आहे, पण तरी सुद्धा हे करावं लागतंय. आपण कुठल्या लोकशाहीत जगतोय मला माहिती नाही, पण त्याचसाठी याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही देखील सांगलीमधले, मिरजमधले रहिवासी भारताचे नागरिक म्हणून इथे उतरलेलो आहोत. आम्हाला कुठल्याही घोषणा वगैरे काही करायचं नाहीये. आम्ही शांततेत आमचं मत मांडण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित सरकार याची दखल घेईल अशी आम्हाला खात्री वाटते, असं म्हणू आपण. आणि हीच आमची सरकारप्रती विनंती आहे की आम्हाला राजीनामा हवाय आपल्या शिक्षण मंत्र्यांचा, धर्मेंद्र प्रधान यांचा. त्यांनी अकाउंटेबिलिटी घ्यावी, त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी ज्याच्यासाठी जंतर मंतरवरती एक मोठं आंदोलन चाललंय. आणि काल आपण जे पाहिलं की विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्या सगळ्या जखमी विद्यार्थ्यांच्या प्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. शिक्षण मंत्र्यांच्या मध्ये पण थोडी सहानुभूती असेल, सरकारमध्येही थोडी सहानुभूती असेल, तर त्यांनी बाहेर यावं आणि प्रश्नांना उत्तर द्यावं आणि काही तो तोडगा लवकरात लवकर काढावा. माझी हीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. कारण मी एक स्टुडंट आहे आणि मला चांगलंच कळतं की एक स्टुडंट एका परीक्षेसाठी किती हार्डवर्क करते, किती परिश्रम करते. अनेक वर्ष ते एका परीक्षेसाठी बसतात आणि ती परीक्षा तुम्ही लीक करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हेच माझं मत आहे आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.